कडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता फोन करायला सुरुवात केलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आपल्या सोबत आहे। तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी। आणि काय भावना आहे? अति समाधान आहे। मी प्रथमतः आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला। आमचे कणखर गृहमंत्री अमित भाई त्यांचे आभार मानेन। त्यांनी सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला केलं सगळ्या कार्यकर्त्यांना। आमचे नेते मान्य देवेंद्रजी विशेष करून सातत्यानं या संपूर्ण माझ्या वाटचालीमध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली। त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्यानं यांनी अविरतपणे संघटनेचं काम संघटनेच्या कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवलं। मला या निमित्तानं सर्वांचीच आभार व्यक्त करताना विशेष करून मतदारसंघातील जे आमचे मतभगिनी आहेत, आम्ही जिल्ह्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहेत, थोडं मोठं यश माझ्याबरोबर जिल्ह्यातल्या पक्षाला जिल्ह्यातल्याही उमेदवारांना मिळून दिलं, सगळ्यांचा आभारी आहे। म्हणून त्याचं फलित आहे आज मला पुन्हा ही संधी मिळालेली आहे। नक्कीच। पण जे आरोप तुमच्यावर करण्यात आले आणि जी दहशत माजवण्याचे आरोप तुमच्यावर झाले त्यांना एक प्रत्युत्तर 12 पैकी 10 जागा तुमच्या नेतृत्वाने जनतेला तसे खोटा नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला तुम्हाला यश मिळालं होतं, पण आता मला वाटत नाही की हा खोटा नॅरेटिव्ह चालला आहे। या दृष्टीने ज्यांनी दहशतीचे आरोप केले त्यांचीच दहशत आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी तर संपवली आहे। नक्कीच। आणि काय सांगू इच्छिता इतर कार्यकर्त्यांना आणि आमदारांना? काही खुशी काही गमचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते। तर पक्ष संघटनेतून चालूच राहतात, संघटनेमध्ये काम केल्यास संधी मिळत राहते। आज काही नाही मिळाले नसेल तर उद्या मिळेल। कोणतं खातं अपेक्षित आहे तुम्हाला? सगळं मी देवेंद्रजींच्यावर सोपवले, ते निर्णय घेतलो मान्य करा। जिल्ह्याबद्दल कॅमेरा पर्सन कोणी गेला? कॅमेरा पर्सन कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी। कोणी गेले? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।